लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बिडकीन ग्रामीण रुग्णालयावर कारवाई. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दोघे ताब्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या पथकाने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयावर सापळा रचून कारवाई करत वैद्यकीय अधिकारी आणि एका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत डॉक्टर विजय बजरंग दळवी वय 58 वर्ष, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय बिडकीन, तसेच नारायण हरिश्चंद्र ब्राह्मणे वय 37 वर्ष, कंत्राटी सफाई कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार योगेश शिंदे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या बहिणीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून करण्यासाठी डॉक्टर दळवी यांनी सुरुवातीला 6,000 रुपयांची लाच मागितली होती. ही सेवा शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध असतानाही लाच मागितल्याने तक्रारदारांनी 6 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी करताना पंचांसमक्ष डॉक्टर दळवी यांनी 1,200 रुपयांची लाच मागणी केली आणि ती रक्कम सफाई कर्मचारी नारायण ब्राह्मणे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. 6 एप्रिल रोजी झालेल्या कारवाई दरम्यान नारायण ब्राह्मणे यांनी 1,200 रुपयांची लाच स्वीकारताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर डॉक्टर दळवी यांनाही शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांच्या निवासस्थानी झडती प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.